महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा आहेत, पण त्यातही एका शाळेचा गवगवा संपूर्ण जगामध्ये सुरू झालाय। कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जागतिक दर्जाचं शिक्षण दिलं जात आहे। इतकंच नाही तर या शाळेमध्ये जगभरातील अनेक भाषा सुद्धा शिकवल्या जातात। म्हणूनच या शाळेची नोंद जगभरातील टॉप 10 शाळांमध्ये झाली आहे आणि ही किमया साधली आहे एका अवलिया शिक्षकानं। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आहे, आपण पाहूयात। झेडपीची शाळा जगात टॉप 10 मध्ये, एका शिक्षकाची कमाल, जगभरात डंका। जगातल्या भाषा शिकवणारी झेडपीची शाळा। पुण्याच्या राजगुरुनगर तालुक्यातील ही शाळा, जालिंदर नगरची ही जिल्हा परिषदेची शाळा। ही शाळा सुरू होऊन अनेक वर्ष झाली, पण या वस्तीशिवाय फार कुणाला ही शाळा माहितीच नव्हती। पण आता या शाळेचा बोलबाला फक्त महाराष्ट्रातच, भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात या शाळेचा डंका वाजलाय। T4 एज्युकेशन या जागतिक संस्थेने घेतलेल्या वर्ल्ड बेस्ट स्कूल या स्पर्धेत शाळेची निवड टॉप 10 मध्ये झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे या शाळेत भारतीय भाषांसह अनेक आंतरराष्ट्रीय भाषा देखील शिकवल्या जातात। ते वारे सर आले तेव्हा त्यांनी पूर्ण आता इतका बदल करून घेतला की काचेच्या रूम वगैरे सगळं झाले। त्याच्यानंतर इथं 22 प्रकारच्या स्किल्स सुद्धा आहेत आणि भाषा सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे बोलल्या जातात। आवर स्कूल सिलेक्टेड इन टॉप वर्ल्ड बेस्ट टॉप 10 स्कूल which this is very proud moment for us। बाकीच्या आणि या शाळेत मेन जो डिफरन्स आहे तो की मुलांना फ्रीडम दिलेलं आहे पूर्ण। मुलं आता त्यांच्या स्वखुशीने काहीही करू शकतात, पण बाकीच्या शाळांमध्ये तसं नसतं। मग ती एक खूप मोठी गोष्ट आहे। आपली मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळेचा गवगवा जगभरात झाल्यामुळे आणि आपल्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळत असल्यानं पालकांनी आता आनंद व्यक्त केला आहे। सरांचं एवढं सहभागी की मला तरी वाटतं सरांचा 1 रुपया घराच्या प्रपंचात जात असं, म्हणून मला तरी काय वाटत नाही। तसं आमच्या बरोबरीपेक्षा ते मोठं काम करतात। टॉप 1 मध्ये येण्यासाठी आम्ही वोटिंग करून घेत आहे। म्हणजे आम्ही यासाठी महाराष्ट्रभर फिरणार आहे किंवा सर्व पालकांना आवाहन करत आहे की आमच्या शाळेसाठी म्हणजे जिल्हा परिषद शाळेसाठी एक मतदान करा। त्यासाठी आम्ही सर्व पालक लोक खूप मेहनत करत आहे। जास्तीत जास्त पालकांनी एकत्र येऊन या शाळेचा कायापालट करण्याचा प्रयत्न आम्ही गुरुजींच्या माध्यमातून केला आणि आज 7-8 मुलांच्या याच्यात आता 130 मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि रोज 15-20 मुलांचे पालक आमच्या मुलांना ऍडमिशन द्या यासाठी शाळेत रोज येतात। 2022 साली या शाळेत एक अवलिया शिक्षक बदली होऊन आला। या शिक्षकाचे नाव आहे दत्तात्रय वारे गुरुजी। अवघ्या 3 वर्षातच वारे गुरुजींनी शाळेचा चेहरा मोहरा बदलला। एक शिक्षक काय किमया करू शकतो हे याआधी वारे गुरुजींनी दाखवून दिलं। शिरूरच्या वाबळेवाडीमध्ये त्यांनी झिरो एनर्जी शाळा साकारलेली होती। आता त्यांनी जालिंदर नगरची शाळा जगातील शाळांच्या पंक्तीत नेऊन बसवलेली आहे। एक सरकारी शाळा असून जगभरातल्या प्रगत देशातल्या शाळांना आणि खाजगी शाळांना मागे टाकून ही शाळा टॉप 10 मध्ये गेलेली, याचा आम्हाला खरं तर सगळ्यांनाच फार आनंद आहे। आपणही असं काही करू शकतो। प्रत्येक सरकारी शाळा ही या स्टेजवर जाऊ शकते। आता या शाळेसाठी जागतिक स्तरावर ऑनलाईन मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यातून तब्बल 1 कोटी रुपयांचं बक्षीस शाळेला मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या जागतिक स्पर्धेत पहिल्यांदाच सरकारी शाळेची निवड झाली आहे। हल्ली जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की अनेक जण नाकं मुरडतात। खासगी शाळा म्हणजे चांगल्या शिक्षणाचं केंद्र असं काही पालकांना वाटतं। मात्र जालिंदर नगरच्या या जिल्हा परिषदेच्या शाळेनं या सगळ्या गैरसमजांना झुगारून टाकत जगात झेंडा फडकवलाय। साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।